आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। एकीकडे देश गणेशोत्सव साजरा करतोय, मात्र दुसरीकडे गडचिरोलीत अतिदुर्गम जंगलामध्ये C-60 दलाचे जवान हे नक्षलींशी दोन हात करतायत। कोपरशी फुलनारच्या जंगलामध्ये 27 ऑगस्टला नक्षलींशी मोठी चकमक झाली होती। या चकमकीमध्ये 4 नक्षलींचा खात्मा झाला होता। मात्र या चकमीसाठी 25 ऑगस्ट पासूनच जवानांनी पायपीट सुरू केलेली होती। मुसळधार पाऊस, जागोजागी साचलेलं पाणी, दलदल, काटेकुटे आणि जंगलातील विपरीत स्थिती यामुळे आपले जवान हे गंभीर जखमी झाले होते। जवळपास 50हून अधिक जवान हे गंभीर जखमी झालेत। त्यामुळे चकमकीच्या अनेक दिवसांनंतर देखील हे जवान चालण्याच्या स्थितीत नाहीयेत। सलग 4 दिवस हे जवान चिखलात आणि ओलसर जमिनीमध्ये चालत असल्यामुळे आणि सतत 4 दिवस पायात शूज घालून असल्यामुळे या जवानांच्या पायाला गंभीर जखमा झाल्यात। त्यांचे पाय देखील रक्तबंबाळ झालेत। अनेकांच्या पायाला या गंभीर सूज आलेली आहे। त्यामुळे मोहीम फत्ते करून परत आल्यानंतर देखील हे जवान जमिनीवर साधे चालण्याच्याही स्थितीत नाहीयेत। 27 ऑगस्ट म्हणजेच गणेश चतुर्थीच्या पहाटे आपण महाराष्ट्रातील सर्व नागरिक आपापल्या घरी गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी करत होतो, तेव्हा गडचिरोली पोलिसांच्या C-60 पथकाचे हे शूर जवान कोपरशी फुलनार या घनदाट जंगलामध्ये नक्षलवाद्यांसोबत लढा देत होते। या नक्षलवाद्यांविरोधातल्या चकमकीमध्ये 4 जहाल नक्षलवाद्यांना मारण्यामध्ये या C-60च्या पथकाला यश आलेलं आहे। विपरीत हवामान परिस्थिती जी आहे तीच जास्त खडतर ठरली। नक्षलवादी तुम्हाला कुठलाही नुकसान पोहोचू शकले नाही, मात्र हवामान परिस्थिती जी आहे ती विपरीत होती। बरोबर सर, भरपूर पाणी वगैरे होते नालीत। जसं आम्ही उतरलो तिथून स्टार्ट केल्याबरोबर आम्ही पाणी लागून गेले एकदम। पायातील बूट काढावेत आणि पायाला काही थोडीशी आपण त्याची देखभाल करावी अशी संधीही मिळत नाही जंगलात। नाही, एक पण संधी नाही मिळेल सर। जसं ओलं झाले पाय तसं आम्ही चालतच गेलो। आणि त्या ओलसर पायांमध्ये सतत कमांडोजनी बूट घातल्यामुळे त्यांना ज्या जखमा होतात ते एक वेगळ्या पद्धतीचा चॅलेंज C-60चे जवान जे आहेत त्याला सामोरं जात आहेत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, गडचिरोली।